नमस्कार, मी तेजल किल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त अंबरनाथ शहरात प्रातःकाळी आदरणीय भंतेजींची चारिका आयोजित केली होती. चारिकेमध्ये आदरणीय भंते आनंद महाथेरो, आदरणीय भंते कश्यप, आदरणीय भंते राहुल रत्न सहभागी झाले होते. डॉक्टर आनंद महाथेरो यांच्या हस्ते अंबरनाथ नगर परिषदेच्या डॉक्टर बाबासाहेब उद्यानातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सामुदायिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले. चारिकेचे स्वागत करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर उपासक उपासिका उपस्थित होते. संध्याकाळी 5 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव मंडळाच्या वतीने अंबरनाथ शहरात रथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अबालवृद्धांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्यांवर ताल धरला. सर्व जनतेने उत्साहाने घोषणा देऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. अंबरनाथ शहरात संयुक्त जयंती महोत्सवाचे हे ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी जयंती असून त्यांचे हे 39वे वर्ष आहे. दरवर्षी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. रात्री प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी प्रख्यात सामाजिक कार्यकर्ता माननीय तिस्ता सेटलवाड आणि प्रागतिक विचारवंत महात्मा गांधी यांचे पणतू माननीय तुषार गांधी यांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच ज्येष्ठ आंबेडकरी नेते व विचारवंत श्यामदादा गायकवाड यांनी सभेला संबोधित केले. रंजना शिंदे तसेच आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या आंबेडकरी पॅन्थरचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. श्यामदादा गायकवाड यांच्या आग्रहाखातर रंजना शिंदे यांनी आपले गीत गाऊन जुन्या आठवणींवर उजाळा दिला. यावेळी उपस्थितांमध्ये उल्हासाचे वातावरण निर्माण झाले. नवतरुणांनी अनुभूत संस्था संचलित बदलाचे पर्व फुले शाहू आंबेडकरी विचारांचा सळसळ या तरुणाईचा या क्रांतिगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा
लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.